समाजामध्ये आपण हे बघितलंय, की आज जो मानव प्राणी त्याचं वय जे आपण होतो पूर्वी 150-200 वर्ष जगणारा माणूस, हळू-हळू त्याचं जे एज आहे, आज जर बघायला गेलं 60-70 वर्षाचं एज होऊन बसलंय. कधी-कधी 60 50-60 मध्येच आज अटॅक यायला लागलेत लोकांना. आज लोकांचं जे वय आहे ते कमी झालंय. मनुष्य प्राण्याचं वयच कमी झालेलं आहे. आणि या सगळ्याची जर कारणं काय असतील, तर हे जे कारण आहे ते सगळ्यात महत्त्वाचं कारण एकच आहे. आणि ते कारण जर काय असेल, तर हे शरीर जी नावाची गोष्ट आपल्याला देवाने दिलेली आहे, ह्या शरीराला आपण पोषक तत्व जी पुरवतोय, ज्या ज्या वेगवेगळ्या आपण पदार्थ खातो, वेगवेगळं अन्न आपण ग्रहण करतोय, यातून तर ते इनपुट चाललेलंच आहे आपल्या शरीराला. तर त्याची जी क्वालिटी आहे, त्याची जी काय अन्नाची जी काय म्हणतो स्ट्रेंथ आहे, जी पूर्वीच्या लोकांना मिळायची, ते जे अन्नधान्य खायचे त्यातून जे त्यांना ते त्यांचं आयुष्य त्यांना म्हणजे प्रदीर्घ आयुष्य मिळायचं, त्या लेव्हलचं अन्नधान्य आता मिळायचं बंद झालंय हळू-हळू. पूर्वी 6 महिन्याचं पीक होतं. 6 महिन्याच्या पिकानंतर 3 महिन्याचं पीक आलं. 3 महिन्याच्या पिकामध्ये संकरितीकरण केलं गेलं होतं आणि या संकरितीकरणामध्ये 6 महिन्याचं पीक, 1 वर्षाचं पिकामध्ये जे काही न्यूट्रिएंट्स व्हॅल्यू असायच्या, जी ताकद असायची, ती आता 3 महिन्याच्या पिकात राहिलेली नाहीये. हा संकरितीकरणाचा प्रॉब्लेम आहे. लोकसंख्या वाढीमुळं हे सरकारला एका वेळी घ्यावं लागलेलं पाऊल होतं. पण याचा परिणाम माणसाच्या जीवनावरती झालाच. पण जेव्हा 3 महिन्याचं पीक आपण घेतो शेतामध्ये, तेव्हा ते रोगालाही लगेच बळी पडतं ना. आणि त्याच्यासाठी मग आपण इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स ही विषारी द्रव्य त्या पिकाला वाचवण्यासाठी आपण द्यायला लागलो. कारण पीक जर वाचलं तरच त्याचं उत्पादन आपल्याला चांगलं मिळणार आहे. त्या अनुषंगाने शेतकऱ्याने त्याच्यावरती कीटकनाशकांचा भडीमार चालू केला आणि ही कीटकनाशकं अशी कीटकनाशक आहेत, की एकदा त्या पदार्थामध्ये आतमध्ये विलीन झाली, की ती परत कुठल्याही पद्धतीनं डायल्यूट होऊन पदार्थातून बाहेर निघत नाहीत. आणि मग ती माणसाच्या हळू शरीरात चालली. हळू शरीर ते ग्रहण करायला लागलं आणि त्या शरीरामध्ये ग्रहण झाल्यानंतर वेगवेगळ्या रोगांना हे शरीर बळी पडायला लागलं. जसं ते 3 महिन्याचं पीक आज बळी पडतंय एखाद्या रोगाला लगेच, तसं हे शरीर पण रोगांना बळी पडायला लागलं. मग आता हे शरीर आपलं फक्त एकट्याचंच आहे का? आपल्या शेतकऱ्यांना निर्माण केलेलं अन्नधान्य हे समाजाला आपण देतोय. समाजामध्ये सगळ्या प्रकारची लोकं ते खातात. लहान मुलं खातात, वृद्ध माणसं खातात, वयस्कर माणसं खातात. त्यानंतर एक युवा वर्ग खातो. सगळे म्हणजे एक आणि एक व्यक्ती जे शेतामध्ये निर्माण झाले ते आज खातोय. आणि आज ही परिस्थिती आहे आपलं, जे निर्माण आपण करतोय शेतामध्ये. मग यासाठी आपल्या शेतकऱ्यांना जाणून-बुजून केलेल्या गोष्टी आहेत का? तर नाही आहेत. परिस्थितीनुसार बदलत गेलेल्या ह्या काळामुळंच माणसाच्या वयोमर्यादेवर घाव पडलाय. आरोग्यावरती त्याचा घाव झालाय. मग अशा काळामध्ये एक संजीवनी काहीतरी प्रोव्हाईड केली गेली पाहिजे. आज आपण एका रूटवरती काम करतोय. जमीन आपली काळी आई जी आहे ती सशक्त झाली, तर तिच्यातून येणारं पीक सशक्त होईल आणि पीक सशक्त आलं, पीक मुबलक आलं, तर येणाऱ्या समाजाला हे आपण चांगलं अन्नधान्य निर्माण करून देऊ. यासाठी आपण जी जैविक क्रांती मिशन आपण हातात घेतलंय, संपूर्ण भारतात आपण आज त्याचं आपण काम करतोय.